इथल्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये वीज पुरवठा खंडित झालाय। या ठिकाणी देखील मराठा बांधव वास्तव्याला आहे। मात्र वीज पुरवठा खंडित झाल्यानं मराठ्यांची मोठी गैरसोय होते। दरम्यान वीज कपात केली असली तरी आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी जाणार नाही असा निर्धार या मराठा बांधवांनी व्यक्त केला। मराठा समाजाला आरक्षण मिळावं याच मागणीसाठी मनोज जरांगे पाटील हे आझाद मैदानावर आंदोलन करत आहेत। एक दिवसाची पुन्हा एकदा त्यांना मुदतवाढ मिळाल्यानंतर आझाद मैदानातून जे आहेत मराठा समाज मराठा बांधव जे आहेत नवी मुंबईच्या दिशेने आलेले दिसून आपल्याला दिसत। मी आहे नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन मध्ये। आपण पाहू शकता मराठा बांधव जे मोर्चेकरी जे आहेत नवी मुंबई शहरामध्ये दाखल झालेले आहेत। जेवणाची व्यवस्था ते स्वतः करत आहेत, कारण अनेक ठिकाणी जे आहे जेवणाची व्यवस्था न केल्यामुळे त्यांना स्वतःच्या हाताने जेवण बनवण्याची व्यवस्था त्यांना करावी लागते। हे मराठवाड्यातले परभणी जिल्ह्यातले जे आहेत मराठा बांधव आहेत, मोर्चेकरी आहेत। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी मराठा बांधव जो आहे सिडको एक्झिबिशन मध्ये दाखल झालेले आहेत। आपल्यासोबत मराठा बांधव जे आहेत आपण पहिली प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत, कारण या ठिकाणी जर सिडको एक्झिबिशन मध्ये जर बघितलं पूर्णपणे इथे लाईट जी आहे ती घालवण्यात आलेली आहे। त्यामुळे मराठा बांधवांना मोबाईलच्या बॅटरीवर आणि इथं आपला स्वयंपाक करावा लागतोय, त्यामुळे त्यांची गैरसोय जी आहे तिथे सिडको एक्झिबिशन या सेंटरमध्ये झालेले आहे। त्यामुळे सिडकोने पूर्णपणे लाईट वीज जी आहे ती कपात करण्यात आली आहे। त्यामुळे मराठा बांधव आक्रमक झालेले आहेत आणि त्यांनी अखेर टूवर आणि गॅस जे आहेत त्याच्यावर स्वयंपाक बनवताना दिसून येत आहे। कॅमेरामॅन ज्ञानेश्वर बागडे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।